ऑल सेंट्स सोशल रिव्होल्युशनरी सोसायटी संचलित गंगाधर बाबा छात्रालयाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयामध्ये आयोजित कार्यक्रमाप्रसंगी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यांच्यासह अनेक दिग्गज मान्यवरांची उपस्थिती होती. पावसाळ्यामध्ये विजेचा लपंडाव, मग चिंता कशाला करताय? आता अंधाराला करा बाय बाय. विजेच्या वाढत्या समस्यावरती आता एकच इलाज, घरी बसवा इन्व्हर्टर आणि बॅटरी कमी दरात. आता इन्व्हर्टर आणि बॅटरी घेणं झालं सोपं. बजाज फायनान्स देतोय 0 डाऊन पेमेंट आणि 0 व्याज दरावर बॅटरी इन्व्हर्टर. सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू मिळवण्याचं एकमेव ठिकाण साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज. खरेदी विक्री संघ, व्यापारी संकुल, नगर मनमाड रोड, राहुरी. साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर. मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ज्ञ. आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत. त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो. पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं. सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात. 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं. साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर. कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील हे एक अजब रसायन आहे. ते अन्यायाच्या विरोधामध्ये लढतात. गंगाधर बाबा छात्रालयाच्या माध्यमामधनं ते रचनात्मक कार्य करत आहेत, असं प्रतिपादन कर्नाटकचे आमदार आणि नियोजन समितीचे उपाध्यक्ष BR पाटील यांनी केलंय. ऑल सेंट्स सोशल रिव्होल्युशनरी सोसायटी संचलित गंगाधर बाबा छात्रालयाच्या 28व्या वर्धापन दिनानिमित्त आमदार पाटील बोलत होते. राहुरी तालुक्यातील गुहा येथील गंगाधर बाबा छात्रालयामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या वेळी माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील, भिवंडीचे न्यायदंडाधिकारी प्रमोद कोळसे, दैनिक सकाळचे संपादक प्रकाश पाटील, तहसीलदार नामदेव पाटील, निवृत्त कृषी अधिकारी बाळासाहेब मुसमाडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, उद्योजक दिलीप जगताप, गणेशराव भाण, चिमनभाई पटेल तसेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुणराव कडू, C24 तास वृत्तवाहिनीचे डायरेक्टर अनिल जाधव, संपादक वसंतराव झावरे, मुख्याध्यापक पारखे सर, करणराव कोळसे आदी या ठिकाणी उपस्थित होते. मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती बी जी कोळसे पाटील यावेळी म्हणालेत की गंगाधर बाबा छात्रालय तुमचे आहे. तुम्हाला जे जे काही सहकार्य करता येईल ते अवश्य करा. संस्था राज्य शासन अथवा केंद्र शासनाकडनं कोणतेही अनुदान घेत नाही. ती लोकसहभागामधनं सुरू आहे. तहसीलदार नामदेव पाटील यावेळी म्हणालेत की जोपर्यंत शेवटच्या रांगेमधील व्यक्ती उपेक्षित आहे तोपर्यंत सुधारणा होणार नाही. गंगाधर बाबा छात्रालयाच्या माध्यमामधनं अनेक दुर्लक्षित विद्यार्थी इथे घडले आहेत. ही अभिमानाची गोष्ट आहे. पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांनी आश्रमाविषयी बोलताना आपल्या घरात आपल्याला 1-2 मुलं सांभाळणं कठीण असतं. आश्रमाचे व्यवस्थापक पप्पू सपकाळ आणि त्यांच्या पत्नी जयश्रीताई या विद्यार्थी घडवण्याचे चांगलं काम करतायत. याबद्दल त्यांनी त्यांचं कौतुक केलंय. यावेळी अरुणराव कडू, चिमनभाई पटेल, बाळासाहेब मुसमाडे, शिवाजीराव कपाळे, संपादक प्रकाश पाटील आदींची भाषणं झाली आहेत. गंगाधर बाबा आश्रमाच्या वर्धापन दिनासोबतच सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती PV सावंत यांची जयंती आणि स्वर्गीय कौसल्याबाई कोळसे तसेच पद्माताई शिरोळे यांचे पुण्यस्मरणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. उपस्थित मान्यवरांनी प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन केलं. उपस्थित मान्यवरांचा गंगाधर बाबा छात्रालयाकडनं सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे मान्यवरांच्या हस्ते दुसऱ्या मजल्याचे भूमिपूजन देखील करण्यात आलं. सूत्रसंचालन वसंतराव झावरे यांनी केलंय. प्रास्ताविक पप्पू सपकाळ यांनी केलंय आणि आभार प्रदर्शन दादासाहेब मोरे यांनी केलंय. दरम्यान उपस्थांना यावेळी स्नेहभोजन देण्यात आलं. आणि माझ्या वाणीला विराम देतो. धन्यवाद. आज या आश्रमाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असलेले न्यायमूर्ती कोळसे पाटील, त्याचप्रमाणे व्यासपीठावर उपस्थित असलेले 2 पाटील, एक कर्नाटकचे आमदार पाटील साहेब आणि आमचे राहुरीचे तहसीलदार पाटील साहेब, त्याचप्रमाणे मॅजिस्ट्रेट कोळसे पाटील, अरुण पाटील, दिलीप तात्या असतील, मुसमडे साहेब आहेत,
गणेश दादा भांड, सर्व पत्रकार मित्र, आश्रम जे अत्यंत चांगल्या पद्धतीने त्याचं नियोजन करतात असे पप्पूजी सपकाळ, आपण उपस्थित सर्वच मान्यवर बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आपल्या जिल्ह्यातील दैनिक सकाळचे संपादक सन्मान्य तिसरे पाटील आले, प्रकाश पाटील या साहेब, यांचंही आपल्या सर्वांच्या वतीनं प्रकाश पाटील साहेबांचं स्वागत करतो. अत्यंत चांगलं असं कार्य या आश्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना घडवण्याचं चालू आहे. यासाठी माननीय न्यायमूर्ती कोळसे पाटलांचं विशेष लक्ष या आश्रमावर कायम असतं की आपला या शाळेतील विद्यार्थी तो पुढं गेला पाहिजे, त्याचं नावलौकिक झालं पाहिजे, या हेतूने ते कायम सातत्यानं त्यांचं लक्ष त्या ठिकाणी ते देत असतात. आत्ताच सांगितलं गेलं अरुण पाटलांनी की आज वेळेचं बंधन आहे सर्वांना, कोणाला वेळ त्या ठिकाणी द्यायला नाही, परंतु न्यायमूर्ती आपल्या कामकाजातून वेळ काढून निश्चित या आश्रमात वेळ देतात आणि आपल्या विद्यार्थी घडवण्याचं काम ते त्या ठिकाणी करतात. त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीनं न्यायमूर्तींना खूप खूप धन्यवाद देतो. खूप चांगलं कार्य 28वा वर्धापन आहे, त्यात पप्पू मला असं वाटतं आम्ही 27 वर्षापासून जोडला असेल, एखादं वर्ष गेलं असेल तर 27 वर्ष सातत्याने आम्ही या आश्रमात येतोय आणि या आश्रमासाठी निश्चित योगदान देण्याचं काम असेल किंवा काही आश्रमाचं काम असेल ते त्या ठिकाणी करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. अनेक माणसं या ठिकाणी जोडल्या गेलेली आहेत आणि त्यामुळे या आश्रमाची निश्चित भरभराट त्या ठिकाणी आहे. आज अडचण नाही, तर 27 वर्षापूर्वी खूप अडचणी त्या ठिकाणी नवीन होतं सगळं आणि डेव्हलप करताना खूप अडचणी निर्माण झाल्यानंतर डेव्हलप झालं. आज अत्यंत सुंदर त्या ठिकाणी पप्पूचं त्या ठिकाणी लक्ष असल्यामुळं सुंदर काम त्या ठिकाणी चालू आहे. या आश्रमात शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांच्या वतीनं साईचरणी प्रार्थना करतो की न्यायमूर्ती कोळसे पाटलांचा 100वा वाढदिवस साजरा करण्याची संधी आम्हाला या आश्रमात मिळावी, म्हणजे निश्चित चांगलं काम त्यांच्या हातून होत राहील ही साईचरणी प्रार्थना करतो. या वर्धापन दिनाच्या निमित्तानं या सर्व पद्मताई असतील, कौशल्याबाई असतील, त्यांनाही न्यायमूर्ती सावंत असतील, त्यांना आपल्या सर्वांच्या वतीनं खूप खूप अभिवादन करतो आणि या आश्रमासाठी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सहकार. धन्यवाद. आश्रमाच्या वर्धापन दिनानिमित्त विचार मंचावर उपस्थित अत्यंत आदरणीय न्यायमूर्ती कोळसे पाटील साहेब, सर्वांचीच नावं न घेता विचार मंचावर उपस्थित सर्व मान्यवर सर, आपला संवाद यापूर्वी 2दा झालेला होता. माननीय न्यायमूर्ती महोदयांना भेटण्यासाठी 2दा प्रयत्न केले, परंतु प्रशासकीय कारणास्तव आमची भेट होऊ शकली नाही. सर्वप्रथम त्याबद्दल सर मी दिलगिरी व्यक्त करतो. आपल्या माहितीसाठी जरी आपली भेट नव्हती झालेली, परंतु मी आश्रमाला भेट देऊन साधारणतः 1 तास आश्रमात होतो. आपले पप्पू सपकाळ साहेब यांनी मला सगळी माहिती दिली. विद्यार्थ्यांशी मी तेव्हा संवाद साधला, कार्यपद्धती समजून घेतली आणि आश्रमात नेमकं काय चालू आहे याविषयी इत्थंभूत माहिती घेऊन, खरं म्हणजे ती माहिती घेतल्यानंतरच मला विवेकानंदांच्या एका वाक्याची आठवण आली सर. स्वामी विवेकानंदांनी एक छान सुंदर वाक्य म्हटलंय. आपण विवेकानंदांना फक्त धर्मप्रसार, काही पुस्तकं लिहिली त्यासाठीच ओळखतो, परंतु त्यांचं एक वाक्य खूप खूप मोठं वाक्य आहे जे आजही असं माझ्या मनावर परिणाम करून गेला आहे, नेहमी स्मरणात ठेवतो की आपल्या देशातला जोपर्यंत एक व्यक्ती जरी दारिद्र्यात असेल, उपेक्षित असेल, भुकेने व्याकुळ असेल, एक जरी व्यक्ती अशी आढळून आली तर ह्या समाजातील, ह्या देशातील प्रत्येक व्यक्ती त्यासाठी जबाबदार आहे, राहील, असं स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे. त्या वाक्याचा अर्थ खूप मोठा आहे. उदाहरणार्थ आपण जे सगळे शिकलेलो आहोत, ज्या शाळांमधून शिकलो आहोत,
त्या सगळ्या शासकीय निमशासकीय शाळा होत्या आणि ते शिकवणारे सगळ्या शिक्षकांचे गुरुवरांचे पगार हे शासन करत होतं. म्हणजे आपण समाजाच्या पैशातून शिकलेलो आहोत. त्यांचा पगार हा समाजाने जो टॅक्स म्हणून कर म्हणून दिलेला आहे त्याच्यातून त्यांचा पगार होतात आणि ते आपल्याला शिकवतात. म्हणजे समाजाच्या योगदानामुळे आपलं शिक्षण झालं आहे. त्यामुळे समाजात जोपर्यंत शेवटची व्यक्ती उपेक्षित आहे, व्याकुळ आहे, तोपर्यंत आपल्या समाजातला देशातला प्रत्येक नागरिक त्याला जबाबदार आहे. अशा गोष्टीचं ज्यांना आकलन झालं आणि त्या गोष्टीला मूर्त कल्पना ज्यांनी दिली सर, ती राहुरी सारख्या ठिकाणी त्यातल्या त्यात गुहा गावामध्ये आपण त्या संकल्पनेला म्हणजे विवेकानंदांच्या संकल्पनेला एक प्रकारे मूर्त कल्पना दिलेली आहे. आपण नेहमीच भाषणात मोठमोठे शब्द वापरतो, समाजाप्रती उत्तरदायित्व, संवेदनशीलता, करुणा, मातृहृदय वगैरे वगैरे. या सगळ्या शब्दांची प्रचिती आणि त्याचं उत्तर आपल्या कर्तृत्वातून आणि कार्यातून या आश्रमाला भेट दिल्यानंतर लक्षात येते सर. सर्वप्रथम मी आपल्याला कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो की आपण समाजाप्रती एवढं मोठं काम केलं आहे. साधारणतः 28 वर्षे आपल्या आश्रमाला झाले आणि जर कार्यपद्धती पाहिली, आपले पप्पू साहेब मगाशी जे आता भाषणामध्ये सांगण्यात आलं की कोरोनासारख्या काळात असू देत किंवा सामान्य कालावधी असू देत, अत्यंत मातृपितृसारखं ह्या मुलांची काळजी घेऊन त्यांचं संगोपन केलं जात आहे. सर मला खात्री आहे या आश्रमाचा खूप मोठा वटवृक्ष होणार आहे आणि हजारो वर्षापर्यंत ही वाटचाल सुरू राहणार. कदाचित काही लोक भारतातले किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवरचे सुद्धा या आश्रमात प्रेरणा घ्यायला पुढे येतील. एवढं सुंदर काम या आश्रमाचं सुरू आहे. मी फक्त विद्यार्थी किंवा कार्यपद्धतीच नाही सर, आपल्या शेतीला सुद्धा भेट दिली आणि त्या शेतीतून येणारं उत्पन्न या सगळ्या गोष्टीचं कसं उपयोजन केलं जातं आणि श्रम प्रतिष्ठा सुद्धा आपल्या मुलांवर कशी बिंबवली जाते, या सगळ्या गोष्टींची माहिती घेतली सर. मगाशी सुरुवातीला मनोगतातून पप्पू साहेबांनीच एक अपेक्षा व्यक्त केली की ह्या गोष्टी आम्ही तहसीलदार साहेबांकडून अपेक्षित करतो आहे. माझा आपल्याला शब्द आहे, आपण कुठलीही सांगा, माझ्या आवाक्याच्या बाहेर जरी असली तर मी उपलब्ध करून देईल. हा मी असं कमिटमेंट देतो आणि आपल्या आश्रमाला या वर्धापन दिनानिमित्त पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. धन्यवाद. धन्यवाद. न्यायाधीश प्रमोदजी कोळसे सर जे भिवंडीला आहेत, तालुक्याचं प्रशासन बघणारे तहसीलदार नामदेवराव पाटील सर आहेत, कायदा आणि सुव्यवस्था बघणारे PI संजय ठिंगे सर आहेत, मीडियाचे दैनिक सकाळचे संपादक प्रकाश पाटील सर आहेत आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अरुण पाटील साहेब आहेत आणि त्याचबरोबर कर्नाटक येथून आवर्जून उपस्थित असलेले विद्यमान आमदार PR पाटील सर जे नियोजन समितीचे सदस्य आहेत ते देखील उपस्थित आहेत आणि या देशाचे भविष्य समोर बसलेलं आहे. अतिशय सुंदर असा हा योगायोग आहे. यानंतर मी निमंत्रित करतो भिवंडी या ठिकाणी न्यायाधीश म्हणून कार्यरत असलेले माननीय प्रमोदजी पाटील सर. आदरणीय श्री BG कोळसे पाटील साहेब, तसेच मंचावर उपस्थित सर्व आदरणीय मान्यवर, या ठिकाणी उपस्थित सर्व ग्रामस्थ बंधू भगिनी तसेच विद्यार्थी मित्रमैत्रिणी, आज या ठिकाणी एक महत्त्वाचा अशा कार्यक्रमाचे आपण साक्षर होत आहोत. असं म्हणतात की इवलेसे रोप लाविलेद्वारी त्याचा वेलू गेला गगनावरी. या उक्तीप्रमाणे माननीय पाटील साहेबांनी 28 वर्षांपूर्वी या गुहागावच्या भूमीमध्ये या आश्रमरूपी हा वेल किंवा वृक्ष लावला होता आणि आज तो वृक्ष खूप मोठा झाला आहे आणि त्याची चांगली फळे आपण बघतोय. परंतु हा एखादं रोप आपण ज्यावेळी लावतो तर त्याला मोठं करण्याची जबाबदारी आपली असते आणि वृक्ष लावल्यापासून तो मोठा होईपर्यंतची खूप मोठी जबाबदारी आपल्याला पार पाडावी लागते. तो खूप मोठा एक खडतर प्रवास असतो. त्याचं संगोपन करणं, त्याला जतन करणं, त्याचं रक्षण करणं याची जबाबदारी असते आणि अशी खूप मोठी जबाबदारी माननीय पाटील साहेबांनी या ठिकाणी पार पाडलेली आहे. या 28 वर्षाच्या काळामध्ये या आश्रमाने खूप मोठे चढउतार पाहिलेत आणि त्या आश्रमरूपी वृक्षाला मोठे करण्यासाठी जसे प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तीने सहकार्य केले, तसंच या गावच्या ग्रामस्थांनी खूप मोठं सहकार्य केलेलं आहे. आज आपण बघतोय की
हा वृक्ष इतका मोठा झाला आहे की या आश्रमात जे शिकणारे विद्यार्थी आहेत ते मोठमोठ्या पदावर गेलेत. कोणी न्यायाधीश झालंय, कोणी IRS मध्ये गेलंय. अशा प्रकारचे विद्यार्थी या आश्रमाने घडवलेले आहेत आणि खरोखरच आपल्यासाठी खूप मोठी अभिमानाची बाब आहे. मी जेव्हा नोकरीनिमित्त बाहेरगावी असतो तेव्हा लोक मला विचारतात की BG पाटील साहेब तुमच्या गावचे आहेत का, ते आश्रम तुमच्या गावामध्ये आहेत का. तर ज्यावेळेस असं विचारतात त्यावेळेस मला खूप अभिमान वाटतो की खरंच ही अशी मोठी व्यक्ती आपल्या गावामध्ये आहेत आणि असा आश्रम आपल्या गावामध्ये आहे. तर या आश्रमाचं काम अशाच प्रकारे खूप मोठं हो, हा वृक्ष खूप मोठा हो आणि यामध्ये जे विद्यार्थी घडणार आहेत त्यांच्या हातून समाजकार्य खूप मोठ्या प्रमाणात घडो, चांगला सुसंस्कृत समाज घडो असं मी प्रार्थना करतो आणि माझे 2 शब्द सांगतो. आदरणीय व्यासपीठ, आपल्या सर्वांचं प्रेरणास्थान आणि ज्यांनी हा मोठा वृक्ष उभारलेला आहे आणि त्याची फळं नव्हे तर त्या फळाच्या बियातून आता नवीन वृक्ष तयार होतील अशा परिस्थितीत आपण आलेलो आहे. एवढं या वृक्षाला दिवस झालेले आणि त्या वटवृक्षाच्या त्या फळं निर्माण झालेले त्या फळाच्या बिया रुजवण्याचं काम आपल्या हातून काढावं एवढीच मी माफक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडनं करेल. आणि त्याच्यासाठी याच्यातली जी काही प्रेरणा आहे तर ते जे आपले सपकाळे दाम्पत्य जे आहेत त्यांच्याकडे मी नेहमी येत असतो आणि त्यांचा जो सेवाभाव आहे त्या सेवाभावामुळे ही जी काही अमूर्त संकल्पना आहे तिला मूर्त स्वरूप सहज देता आलेलं आहे. आणि त्याचा परिणाम जवळजवळ 80-90 मुलं इथे जे काही शिकतात आणि त्याच्यातला जो काही आनंद आहे म्हणजे आपल्या स्वतःच्या बायोलॉजिकल मुलीला त्याला जगवणं, त्याला घडवणं ह्या नॅचरल इन्स्टिंक्ट्स आहेत, पण त्याच्या बाहेर जाऊन सोशल इन्स्टिंक्ट्स आणि त्या रुजवलेल्या आहेत. त्याचा आपल्यापुढे आदर्श ठेवलेला आहे आणि निश्चितच त्या आदर्श आपणही घ्यावा अशी आमची सगळ्यांची म्हणजे इथे आल्यानंतर जी इच्छा होती पण ती बाहेर गेल्यावरती विरून जाते. तर ती विरू नये याच्यासाठी मला वाटतं की नेहमी इथं आल्याशिवाय ते होणार नाही. आणि निश्चितच सपकाळे सरांना दाम्पत्याला आम्ही एक विनंती केलेली की तिकडे आम्हाला फुलंब्रीमध्ये असंच एक कार्य सुरू करायचं आहे. त्यावेळी मी सरांची परवानगी घेऊन मी त्यांना घेऊन जाणार आहे. म्हणजे आपल्याला कुठेतरी म्हणजे हे काय हे फक्त भाषणाचं बोलून उपयोग नाही म्हणजे खरा गौरव त्याच वेळी होईल की त्या प्रेरणेतून आपण कुठेतरी कार्यप्रवण होऊन काम करू अशी मी या वर्धापन दिनानिमित्त परमेश्वराकडे प्रार्थना करतो की ती जी प्रेरणा आहे ती आमची अस्तित्वात यावी. आणि शेवटी आपल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की भगवद्गीतेचा श्लोक तर तो एक श्लोक अधिष्ठानं तथा कर्ता कर्णांच्या पथक विधांच्या पथक चेष्टा दैवम चैवत्र पंचमम. कुठलीही गोष्ट घडत असताना 5 गोष्टी कारणीभूत असतात. त्याच्यातलं अधिष्ठान, त्याच्यानंतर तिथे उपलब्ध असलेला कर्ता, त्या कर्त्याला उपलब्ध असलेली साधनं, त्या साधनांचं त्याने केलेलं ॲनालिसिस आणि शेवटी ती जी काही त्या कर्त्याची जी तीव्र इच्छाशक्ती आणि त्याला मिळणारी दैवी साथ. आता ती दैवी साथ याच्यावर मला वाटतं की साहेबांचं त्याच्यावर दुमत राहील, परंतु पहिल्या 4 गोष्टीला ते काही ऑब्जेक्शन घेणार नाही आणि त्या इथे जुळून आलेल्या आहेत. 5व्या गोष्टीवर तर निश्चित या श्लोकाची जी तो बेस आहे तो बेस ज्यांच्याकडे आहे आणि ज्यांना इथे वाटतं की आपण ती प्रेरणा घ्यावी निश्चितच 5व्या गोष्टीलाही साहेबांचं ऑब्जेक्शन आहे म्हटल्यावर आपण त्या वटवृक्षाच्या रिप्लिकाच करण्याचा मानस बाळगू एवढं मी बोलतो. पाहिजे मातीत हात घालावेत असा आमचा प्रयत्न आहे. म्हणून थोडंसं काही काम शेतीचं कधी पाऊस आला त्याच्या अगोदर पीक काढायचं आहे तर ते मुलं काढून घेतात. किती ही फॅसिलिटी कोणाकडेच नाही की जर गहू आहे तर आम्ही 1 तासात काढू शकतो, सोयाबीन आहे आम्ही 1 तासात काढू शकतो. एकदम मुलं जातात फलटण काढून घेऊन येतात. ती अशी आणीबाणीच्या वेळेला शेतीची कामं जी आहेत आम्ही मुलांकडून करून घेतो आणि ती मुलं खुशीने करतात. तर सौर ऊर्जा आहे आम्हाला सगळेच मदत करतात. नितीन राऊत ऊर्जा मंत्री होते आणि आमचे तनपुरे प्राजक्ता तनपुरे स्टेट मिनिस्टर होते. त्यांनी दोघांनी म्हणून आम्हाला मदत केली. हे सौर ऊर्जेचं युनिट सरकारचं मोफत दिले
आमच्या त्या MSCBच्या याला जोडून दिले, त्यामुळे आम्हाला MSCBचं बिल आता 0 येतं ह्याच्यामुळं. असंच जे जे लोक सांगतात, जे जे लोक विचारतात ते आम्ही सांगतो त्याप्रमाणे होतं. आता हे मीटर कोणतरी बांधूनच दिलेलं आहे आणि सौर ऊर्जा त्याने दिलेली. हे गोडाऊनला कुठून तरी पत्रे, कोणीतरी पत्र देतं, कोणीतरी काय, असं ते केलेलं आहे. त्यामुळं एक उत्कृष्ट वास्तू उभी राहावी विद्यार्थ्यांसाठी. हे 4 एकर आम्ही एवढ्यासाठी केलंय की त्याचा येणे करावा लागतो, तो येणे करून घेतलाय आश्रमासाठी आणि तिथेच भाज्या बिज्या करतात पोरांच्या आणि तिकडे पिकं होतात. आता सोयाबीन, गहू विकून जे पैसे येतील ते आम्ही कोणाचे 2 लाख कर्ज घेतले ते द्यायचंय. शेती करताना पैसे घ्यावेच लागतात पैसे. तर ते आता हे विकायला भाव नाहीये, सोयाबीनला, कांद्याला भाव नाही सध्या. गहू आम्हाला 100 पोते लागतात, तर ते शेतातूनच येतात आणि मग बाकीचं मीठ मिरचीचं लोक खर्च करतात जेवणाचा. ही वॉशिंग प्लेस आहे जेवणानंतर मुलांचे हात धुवायचे वगैरे किंवा पाहुण्यांचे सुद्धा. आणि हे भांडी घासायचे प्लेस आहे ही. त्यामुळं आम्ही असं कुठं घाण राहील गिचमिचर राहील असं काही करतच नाही आश्रमात. हे सगळे कोणी सगळ्यात दिलेले आहेत. पोळ्याचं मशीन दिलंय, भाजी कटरचं मशीन दिलंय, दोन्ही 2 खोल्या किचनच्या आहेत. आणि ते बघा, ते आमची ती माजी विद्यार्थ्याची पत्नी आहे. जरा इकडे बघ. तर माजी विद्यार्थी सगळे येतात, त्यांची या कार्यक्रमाला येतात, त्यांना सगळ्यांना आम्ही कामालाच लावतो. इथे कामच करतात सगळे. इथं आम्हाला लायब्ररी बांधायची. हा लायब्ररीचा आणि तिथं पुस्तक कुठली असावी याच्यावर आम्ही अच्युत गोडबोले यांचा सल्ला घेतला आहे. आणखी आमचे फुले शाहू आंबेडकरवादी जे लोक आहेत त्यांचे सल्ले घेतले होते. त्याची पुस्तकांची यादी आम्ही तयार केली. माझी मोठी स्वतःची लायब्ररी आहे, ती पण आम्ही इथेच देणार आहे. तर हे आम्ही वरचा मजला बांधायचं आमचं प्रपोजल आहे. त्यात पहिल्यांदा इथे लायब्ररी करायची आहे. त्याचे डोनर आहेत पद्माताई शिरोळे म्हणून, आमच्या नातेवाईकच होत्या. त्यांचे व्याही आहेत सुरेश हुले. ते खर्च करा. आता आम्हाला काय पाहिजे, आता आमच्याकडे सिमेंट आहे, वाळू आहे, खडी आहे, आम्हाला मजुरी पाहिजे, लोखंड पाहिजे, तर ते देतात. त्याप्रमाणे हे वरचा मजला पण आम्हाला बांधायचं आहे. म्हणजे याच्यावर आम्ही किती 2-3 मजले बांधू शकतो, पण एक मजला बांधू, काहीच नाही. इथं माझी मोफत 5वीपर्यंत इंग्रजी मीडियम स्कूल काढायचा विचार आहे. जसं त्या मुलांचं इंग्लिश दुसरं कुठेच होणार नाही तयार, तेवढं इथे करून घ्यायचा माझा विचार आहे. तो आता कालांतराने मीच आता 84 वर्षात पदार्पण करतोय. मनोज साळवेसह सतीश फुलसौंदर, C24 तास, राहुरी. आपल्या परिसरातील ताजी अपडेट बघायची आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका.